यंदाचा मान्सून जो आहे तो लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला हवामान विभागाने जो अंदाज व्यक्त केलेला आहे की एल निनोचा परिणाम जो आहे तो पर्जन्यमानावरती होऊ शकतो। मात्र पुणे महानगरपालिकेने आता एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन जे आहे ते सुरू केल्याची माहिती मिळते। धरणसाखळी क्षेत्रामधून ज्या 4 धरणांमधून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो त्या धरणांमध्ये अवघा 20% पाणीसाठा जो आहे तो सध्या सरासरीच्या इतका शिल्लक आहे। त्यामुळे आगामी पाण्याचं नियोजन जे आहे ते महापालिकेला करावं लागणार आहे। त्यासाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो करता येईल का याचा विचार जो आहे तो सध्या पालिका स्तरावरती सुरू झालेला आहे। जर कदाचित एक दिवसाआड पाणी पुरवठा झाला तर मग मात्र पुणेकरांना मोठी गैरसोय जी आहे ती मात्र होऊ शकते। मात्र सध्या तरी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की तुर्तास तरी कोणतीही पाणी कपात जी आहे ती सध्या पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही। मात्र पुणे शहराला जी 4 धरणं पाणी पुरवठा करतायत त्या धरणांमध्ये सुद्धा पाणीसाठा जो आहे तो अगदी कमी प्रमाणामध्ये शिल्लक आहे। त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या विचारावरती सध्या पालिका जी आहे ती विचार करते। मात्र आता पाणी कपाती संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेकडून काय निर्णय घेतला जातो का किंवा एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय जो आहे तो पालिका घेते काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र यंदा जो मान्सून लांबतोय त्याचा मात्र परिणाम जो आहे तो धरणसाखळी क्षेत्रामधल्या पाणी साठ्यावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।